ती जी हे आलेली आहे तो कागद सगळ्यांना वाटण्याची संधी द्या. बाहेर काढा रुमाल. पाटील 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 छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की. हैदराबाद गॅजेटच्या अंमलबजावणीचं श्रेय हे देवेंद्र फडणवीस यांना जाणार. मनोज जरांगे यांचं उपोषण यशस्वी झालेलं आहे. मनोज जरांगे यांच्या मागण्यांचं सगळा GR काढला जाणार आहे. एका तासात हा GR मिळाल्यानंतर आम्ही मुंबई खाली करू असं मनोज जरांगे यांनी म्हटलेलं आहे. जरांगेंच्या मागण्यांचा सरकार GR काढणार आहे. मनोज जरांगे रात्री 9 वाजेपर्यंत मुंबई खाली करणार. एकदा GR हातामध्ये आला की संपूर्ण मुंबई तुम्हाला खाली दिसेल असं जरांगेंनी स्पष्ट केलं आहे. हैदराबाद गॅजेटच्या अंमलबजावणीचं श्रेय हे फडणवीसांना जाणार आहे. मनोज जरांगेंचं उपोषण यशस्वी झालंय. हैदराबाद गॅजेटची तात्काळ अंमलबजावणी करा ही जरांगे यांची प्रमुख मागणी होती. तर त्यासाठी लवकरच GR काढला जाईल असं सरकारकडनं सांगण्यात आलेलं आहे. एका तासात त्याचा GR काढू असं सरकारकडनं मान्य करण्यात आलं. त्यानंतर सातारा आणि औंध गॅजेट या संदर्भात देखील कायदेशीर बाबी तपासून 15 दिवसात निर्णय घेऊ असं देखील सरकारकडनं सांगण्यात आलं. ते देखील मनोज जरांगे यांनी मान्य केलेलं आहे. शिवेंद्रराजे भोसले यांनी यासाठी शब्द देखील दिला. राजेंचा शब्द आम्ही मानतो असं मनोज जरांगे यांनी म्हटलेलं आहे. तर GR मिळाल्यास मुंबई सोडणार असं जरांगे यांनी म्हटलं. जरांगे यांचं उपोषण यशस्वी झालेलं आहे. मात्र GR मिळाल्याशिवाय, हातात पडल्याशिवाय इथून हलणार नाही असं जरांगे यांनी म्हटलं. त्यामुळे पुढच्या एका तासामध्ये सरकारला हैदराबाद गॅजेटचा GR काढावा लागणार. तसंच सातारा गॅजेट आणि औंध गॅजेट याचा कायदेशीर बाबी तपासून पुढे 15 दिवसात यावर निर्णय घेऊ असं सरकारनं म्हटलेलं आहे. मात्र हे सगळ्यात GR स्वरूपीच हे आम्हाला हातात द्या असं जरांगे पाटलांची मागणी आहे. त्यामुळे सरकारनं GR काढण्यासाठी परवानगी दिली आहे. हैदराबाद आणि सातारा संस्थान हे 2 वेगवेगळे गॅजेट काढा आणि बाकीच्या मागण्यांचा एक GR काढा. अशा 3 GR जे आहे ते काढले जावेत अशी मागणी जरांगेंची आहे. हे GR हातामध्ये आल्यानंतर रात्री 9 वाजेपर्यंत आम्ही मुंबई खाली करू असं जरांगेंनी या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे. 3 GR काढण्याची जरांगेंची मागणी आहे. हैदराबाद गॅझेटियरची तत्काळ अंमलबजावणी, त्याच्यानंतर सातारा गॅझेटियरच्या अंमलबजावणीसाठी 1 महिन्याचा अवधी आणि यासाठी शिवेंद्रराजेंनी शब्द दिलेला आहे. केसेस मागे घेण्यासंदर्भातला GR आणि त्यासोबत इतर मागण्यांचा सुद्धा GR जो आहे तो वेगळा काढला जावा. असे 3 वेगवेगळे GR आम्हाला दिले जावेत अशी जरांगे पाटलांची मागणी आणि त्यांच्या मागण्या मान्य झाल्या. मनोज जरांगे यांचं 5 दिवसांचं हे उपोषण यशस्वी झालेलं आहे. GR हाती पडल्यानंतर रात्री 9 पर्यंत मुंबई खाली करू असं जरांगे यांनी म्हटलेलं आहे. यामध्ये राधाकृष्ण विखे पाटील आणि मराठा आरक्षण उपसमितीचे सगळं शिष्टमंडळ जरांगेंना भेटलं आणि त्यांची ही मध्यस्थी, त्यांचा हा मसुदा हा जरांगे यांनी मान्य केलेला आहे. हैदराबाद गॅजेटच्या अंमलबजावणीचं पूर्ण श्रेय हे देवेंद्र फडणवीस यांना जाणार आहे. मनोज जरांगे यांचं उपोषण यशस्वी झालेलं आहे. सरकारकडनं मनोज जरांगे यांच्या सगळ्या मागण्या मान्य करण्यात आलेल्या आहेत. 29 ऑगस्ट 2023ला ज्यावेळेला जरांगे उपोषणाला बसलेले होते त्या पहिल्या दिवसापासून जरांगेंची एकच मागणी होती, ती म्हणजे हैदराबाद गॅझेटियर लागू केलं जावं.